हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवरती। शॉप मी ओपन केलेला आहे। त्यानंतर शॉप ओपन केल्यानंतर त्याची थोडीफार क्लिनिंग करून घेतली। डिस्प्लेला काही ज्या वस्तू लावायच्या होत्या त्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून मी आता शॉपमध्ये बसलेली आहे। तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या शॉपमध्ये विक्रीसाठी मी कोणकोणत्या प्रकारचा माल आणलेला आहे आणि तो कशा पद्धतीने लावलेला आहे। मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलेच आहे, पण मी विक्रीसाठी कोणकोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत हे मी आज तुमच्याशी शेअर करते। चला बघूया। तर फ्रेंड्स, इथे आहे अस्तर, जे ब्लाऊज शिवत असताना लागतं आपल्याला, तर ते अस्तरचा एक गठ्ठा आणलेला आहे। त्याच्यानंतर इथे आहे लेस, जी मोस्टली गोल्डन कलरची जास्त लागते म्हणून आणली। त्याच्यानंतर ही आहे जे मंगळसूत्र गाठवतात तो दोरा, यामध्ये काळा दोरा आहे आणि याच्यामध्ये आहे सुयांचा स्टॉक ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथे आहे जे मशीनचा दोरा आहे ते बॉक्सेस आहेत। त्याच्यानंतर हे आहे फॉल, जे साडीला आपण लावतो ते जरा क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मी ते घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथं बटनांचे जे पाऊच असतात पॅकेट्स ते आहे। ते ब्लाऊज पीस आहेत की जे खरोखर चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि मोस्टली चांगलीच क्वालिटी आपण ठेवावी, कारण कस्टमरनी परत यायला पाहिजे। तर अशा दृष्टीनेही मी थोडे ब्लाऊज पीस आणलेले आहेत। त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला, इथे खाली मी असे कंगवे वगैरे अडकवलेले आहेत। तर जे आमच्या इकडे ना हे छोटे छोटे त्याला फनी म्हणतात आणि ते खाली मी मोठे कंगवे असे आणलेले आहेत। तिथे टिकल्यांचे पॅकेट्स अडकवलेले आहेत, तसेच इथे अगरबत्ती वगैरे आहे आणि इथे छोटे कंगवे सेल जे आपल्या घड्याळामध्ये वगैरे लागतात ते मी आणलेले आहेत। तर त्याच्यानंतर इथं स्टेशनरीचं जे काही बेसिक की बाबा पेन, शार्पनर, पट्टी, पेन्सिल, इरेझर आणि प्लस फेविकॉल, जो की कॅमलिनचं आहे। तर तसंच हे काही 2-4 रंगाचे पॅकेट्स आणलेले आहेत रंगपंचमीसाठी। त्याच्यानंतर इथे आहे खाऊ, तर इथे आहे लॉलीपॉप, चॉकलेट, स्ट्रॉबेरी चॉकलेट, चिंच, बांबूचे पॅकेट्स। हे बघा, मुलं दिसत असेल तुम्हाला, शाळेतून चाललेले आहेत घरी। त्याच्यानंतर इथं अंगठ्यांचा स्टॉक आहे, या आहेत लहान मुलींसाठी। मस्त मस्त अशा छान अंगठ्या आहेत। त्याचबरोबर या अशा खड्यांच्या वगैरे अंगठ्या आहेत, ज्या की गोल्डनमध्ये आणि वेगवेगळे खडे येतात। हे असे छान सिल्वर कलरच्या, गोल्डन कलरच्या अशा या अंगठ्या आहेत। इथे तुम्हाला नॅपकिन बुके पण आहेत। त्याच्याबरोबर इथे मी हे टिकल्यांचे पॅकेट्स अडकवलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी खालच्या बाजूला हे जे प्लेट्स असतात, आमच्या इथे त्याला पत्रावळ्या म्हणतात, तर त्या प्लेट्स, त्याच्याबरोबर त्याच्यासाठीच्या ज्या वाट्या, द्रोण म्हणतात त्याला, तर ते द्रोण आणि पाणी पिण्यासाठी वगैरे जे ग्लास असतात, असे घरी काही छोटे मोठे फंक्शन असेल तर हे असे लोक आजकाल खूप याचा वापर करतात। तर हे थोडंफार साहित्य आणलेलं आहे। त्याच्यानंतर इथं आहे बिस्किटचा स्टॉक, जे की पार्ले, हॅपी हॅपी, बर्बॉन, 2020 हे आमच्याकडे जास्त जातात, रनिंग प्रोडक्ट्स आहेत। तर त्यातले मी थोडे थोडे आणलेले आहेत। त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसत असेल, इथं इयरिंग्स, जे की गोल्डन कलरमध्ये आहेत, खड्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत, काही छोट्या छोट्या एकदम लहान अशा हार्ट शेपमध्ये देखील इयरिंग्स आहेत। त्याच्यानंतर इथं आहे ऑइलचे छोटे बॉटल, कोलगेट वगैरे। तर अशा पद्धतीने या बाजूला ह्या शोकेसमध्ये आहे वेगवेगळे बोचे प्रकार आहेत, जे की ब्लॅकमध्ये आहे, मिक्स कलर आहे। त्याच्यानंतर इथे आहे नेल पेंट, मेहंदी, रेग्युलर मेहंदी, मॅजिक मेहंदी आणि त्याचबरोबर इथे मी जरा नथ असते ना आपली, तर त्याचा स्टॉक ठेवला आहे। सिंदूर आहे, लिपस्टिक वगैरे आहे।
तर इथं आहे बघा गुलाब जल, त्याच्यानंतर बेल्ट आहेत लहान मुलींचे, त्याचबरोबर इथं साडी पिन, निरी पिन यातला थोडा स्टॉक भरलेला आहे. तसेच इथं तुम्हाला दिसू शकते मॅजिक लिपस्टिक म्हणून असते ती आहे, रेग्युलरची लिपस्टिक आहे. तर अशा पद्धतीने माझ्याकडे स्टॉक उपलब्ध आहे. आता तुम्हाला ना समोरून काचेतून कशा पद्धतीने मांडणी दिसते ते दाखवते. हे बघा, अशी हे बिस्किट्सचे काही प्रकार लावलेले आहेत, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच. तसेच इथे बनाना चाप, खेकडा चाप, त्याचबरोबर आपले जे आडवे चाप असतात ते, नेल कटर, आणि आमच्याकडे ते नॅपकिनचे डॉल आणि वेगवेगळ्या शेपमधले, चॉकलेट शेपमधले असे नॅपकिनचे प्रकार मिळतात, जे की तुम्ही गिफ्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं आहे स्क्रब. हे स्क्रब तुम्हाला होलसेलमध्ये आपल्या इथे मिळतात. त्याच्यानंतर इथं आहे लेडीज नॅपकिन, टूथब्रश, फेविक्विक, हे लेडीजसाठी उपयुक्त असं प्रोडक्ट, सॉफ्ट केअर. त्याच्यानंतर हे घासणी इक्सोची आहे. त्याच्यानंतर सिंदूर आहे, काजळ आहे. त्याचबरोबर हेअर कलरसाठी मेहंदी जी वापरतात त्या मेहंदी ब्लॅकमधली आहे, ब्राऊन. त्याच्यानंतर ही नुपूरची आहे. त्याचबरोबर जे शॅम्पूमध्ये कलर असतात ते आहे, स्ट्रिक्सचा आहे, निशाचा आहे. तर हे रनिंग आयटम आमच्या इथे जास्त प्रमाणात हेच चालतं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे पण मी असं कलर्स लावलेले आहे. हे हेअर जेल आहे, त्यानंतर नवरत्न ऑइल. तसेच इकडच्या बाजूला, पुढच्या बाजूला शॅम्पूचे पॅकेट्स, जे 1 वाले 2 रुपयेवाले जे असतात ना, ते शॅम्पू पॅकेट्स आहेत. तर अशा पद्धतीने इथे खाऊ, कुरकुरे, चिप्स, बटाटा चिप्स, चोकोज, आलू भुजिया, 1 रुपयेवाले पॅकेट्स, असे छोटे छोटे, जास्त किंमत नसलेले, की बाबा इथं जो एरिया आहे तो थोडाफार स्लम एरिया आहे, त्यामुळे इथे जास्त महाग प्रोडक्ट जात नाहीत. त्यामुळे अगदी कमी किमतीतले असे सगळे प्रोडक्ट आहेत. हे बघा, उन्हाळा असल्यामुळे आता हे रसनाचं जे पॅकेट्स असतात ना, त्याचप्रमाणे हे पॅकेट्स आहेत. तर बडीशेप वगैरे आहे. तर फ्रेंड्स, हा जवळजवळ 20,000 रुपयेचा माल आहे आणि हा बेसिकच गोष्टी आहेत जास्त. पण मी कन्फ्यूज आहे की यामधला कोणता माल जास्त प्रमाणात आपण वाढवू शकतो. तर हळूहळू मला पण एक्सपिरियन्स येईल, समजेल, त्यानुसार माझा माल वाढत जाईल. आणि फ्रीजचं देखील प्लॅनिंग होतं, आता जरा उन्हाळा चालू आहे पण ते काही सक्सेस झालं नाही. तर थोड्या दिवसाने आम्ही फ्रीज वगैरे पण घेऊ, जेणेकरून आपल्याला गार पदार्थ, पेय वगैरे ठेवता येईल, कोल्ड्रिंक्स, पेप्सी वगैरे असतात ते. तर ठीक आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझं शॉप कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दीपाज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.